केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे आणि हे वादग्रस्त वक्तव्य असं मानलं जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक फॅशन हो गया आहे असं अमित शाह यांच्या विधानावरून तुफान राडा सुद्धा होत आहे। तर नक्की अमित शाह काय म्हटले हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे। राज्यसभेतील भाषणादरम्यान अमित शाह यांनी आंबेडकरांच्या नावाचा वापर फॅशन म्हणून केला जात असल्याचं म्हटलं आहे। यावर काँग्रेसने शाह यांच्यावरती राज्यघटनेच्या निर्मात्यांचा अपमान केल्याचा आरोप केलेला आहे। तर भाजपने यावरून काँग्रेसवरच टीका सुरू केली आहे। काँग्रेसकडून खालच्या पातळीचं राजकारण सुरू असल्याचं यावेळी भाजपने म्हटलं आहे। विरोधी पक्षाच्या खासदारांनी आंबेडकरांचे छायाचित्र संसदेत नेलं आणि शाह यांना माफी मागावी अशी मागणी सुद्धा केली। त्यामुळे त्या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण लागलेलं आहे। संपूर्ण प्रकरणावरून संसदेत मोठा गदारोळ सुद्धा झाला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शाह यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली। तर अमित शहानी बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेलं विधान नेमकं काय? संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान अमित शाह म्हणाले की आंबेडकरांचं नाव घेणं ही आजकालची फॅशन झाली आहे। आंबेडकर 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 एवढंच देवाचं नाव घेतलं असतं तर 7 जन्म स्वर्गात गेला असता। त्यांचं नाव आणखी 100 वेळा घ्या, पण मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल काय भावना आहे। अमित शाह यांनी असंही म्हटलं की जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमच मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता। आंबेडकरांनी अनेकदा सांगितलं होतं की अनुसूचित जाती जमातींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल ते समाधानी नाहीत। आंबेडकर हे तेव्हाच्या सरकारच्या धोरणावर आणि कलम 370 बाबतच्या भूमिकेवर खुश नव्हते। तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता, पण त्यावेळी त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती। पण जेव्हा ती आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तेव्हा बाबासाहेबांनी राजीनामा दिला असं म्हणत अमित शाह यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला। तर राहुल गांधी आणि खरगेंनी सोडलं शहांवर टीकास्त्र। गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं मात्र तिखट प्रतिक्रिया दिली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांना जोरदार टोमणा सुद्धा मारला आहे। मनुस्मृती पाळणाऱ्यांना साहजिकच आंबेडकरांची अडचण होत असणार। तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शहांवर निशाणा साधला। ते म्हणाले गृहमंत्र्यांनी आज भर सभागृहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे। त्यांनी हे पुन्हा सिद्ध केले आहे की भाजप RSS तिरंग्याच्या विरोधात होते। त्यांच्या पूर्वजांनी अशोक चक्राला विरोध केला होता। संघ परिवारातील लोकांना पहिल्याच दिवसापासून भारताच्या संविधानाऐवजी मनुस्मृतीची अंमलबजावणी करायची होती, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे होऊ दिले नाही। त्यामुळे त्यांच्याबद्दल यांना खूप घृणा आहे असं म्हणत खरगेंनी अमित शाह आणि भाजपवर टीकेची जोर उडवली आहे। तर अमित शाह यांच्या या विधानावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।